नमस्कार मित्रांनो, पहा लक्षात घ्या, डेली रेकॉर्डेड व्हिडिओ म्हणजेच PYQ प्रश्न पडणार म्हणजे पडणार. 30 दिवसामध्ये आपण एकही दिवस गॅप ठेवणार नाही. चॅलेंज घेतलेला प्रश्न एवढे महत्त्वाचे आहेत, बार बार आलेले प्रश्न. ठीक आहे, तलाठी असन, लिपिक असन, ग्रामसेवक असन, विशेष करून पोलीस भरती. ओके, वळूया आपल्या प्रश्नांकडे मित्रांनो. पहिला प्रश्न आहे, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषापासून विकसित झाली आहे? मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषेपासून विकसित झाली आहे? इंग्रजी, संस्कृत, कानडी, हिंदी, संस्कृत प्राकृत आणि संस्कृत मराठी म्हणते. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे, ऑप्शन नंबर 3 मराठी जी भाषा आहे संस्कृत प्राकृत पासून विकसित झालेली आहे. ठीक आहे, प्राकृत म्हणजे जुनी मराठी. खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही म्हणते? हे लक्षात ठेवायचं आहे. सरळ आपण एखाद्या वेळेस देवनागरीच बघतो. खालीलपैकी कोणती लिपी देवनागरी नाही म्हणते? लिपी म्हणजे लिहिण्याची पद्धत. ठीक आहे, संस्कृत, हिंदी, मराठी, उर्दू. ऑप्शन नंबर 4 तर उर्दू ही देवनागरी लिपी नाही, तर संस्कृत, मराठी आणि हिंदी या तिन्ही कशा येतात? देवनागरी लिपी. मित्रांनो खालीलपैकी कोणता स्वर नाही? स्वर नाही विचारले, लक्षात ठेवायचे. उ हा स्वर आहे, अ हा स्वर आहे, ये हा स्वर आहे, पण ग हा स्वर नाही, तर ते अक्षर आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचंय, बऱ्याच जणांना हे कळत नाही की नेमकं ग कोण आहे. तर पहा लक्षात घ्या, जर ग ची तुम्ही फोड केली तर ग अधिक अ आणि एक व्यंजन आणि एक स्वर बरोबर अक्षर होते, म्हणून ग अधिक अ बरोबर ग, तर ग हे अक्षर आहे, मग तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, रू हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे म्हणते? रू हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? मूर्धन्य, कंठतालव्य, नासिक्य आणि दंत्य. मित्रांनो रू हा मूर्धन्य स्वर आहे. ठीक आहे, ज्या वर्णांचा उच्चार जिभेचा मूर्धेला स्पर्श होऊन होतो त्यांना मूर्धन्य वर्ण म्हणतात, आणि ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो. मराठी भाषेत क्ष आणि ज्ञ ही आहेत. ठीक आहे, मृदू व्यंजने, जोडाक्षरे, महाप्राण आणि कठोर. तर मित्रांनो लक्षात ठेवायचंय, ऑप्शन नंबर 2 आहे जोडाक्षरे. लक्षात ठेवायचंय मित्रांनो, जर तुम्ही या क्षची फोड केली तर फोड होती क अधिक श अधिक अ. ठीक आहे, आणि 2 व्यंजने आणि एक स्वर बरोबर जोडाक्षर. जर आपण ज्ञेची फोड केली मित्रांनो तर द अधिक न अधिक य अधिक अ. ठीक आहे, 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन त्यामध्ये जेव्हा आपण एक स्वर मिसळतो तेव्हा त्यास काय म्हणतात? जोडाक्षरे. आणि म्हणून मित्रांनो लक्षात ठेवायचंय, क्ष आणि ज्ञ ही कोण येतं? जोडाक्षरे. विशेष असा आहे मित्रांनो, जर आपण या क्ष आणि ज्ञला जर लंगड केलं, हलांत केलं, तर ती संयुक्त व्यंजने होतात. ठीक आहे, महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. महाप्राण असणारे व्यंजन ओळखा. कन्फ्युजन प्रश्न. ठीक आहे मित्रांनो लक्षात ठेवायचंय, मूळ महाप्राण व्यंजने एकच आहे ह, पण एकूण महाप्राण 14 आहेत, त्यापैकी एक आहे श. ठीक आहे, मूळ महाप्राण व्यंजने किती? एकच ह, पण एकूण महाप्राण व्यंजने किती? तर 14, आणि त्यापैकी एक आहे श, आणि तेच आपलं उत्तर आहे. देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? देवनागरी लिपी असणाऱ्या भाषा कोणत्या? मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत. आणखी खाली पाहू, मराठी, हिंदी, इंग्रजी, कानडी. बर, हे ऑप्शन होणार नाही. ठीक आहे, मराठी, तेलुगू, हिंदी, संस्कृत होणार नाही. मराठी, कानडी, गुजराती, बंगाली होणार नाही. आणि ऑप्शन नंबर 1 मराठी, त्याचबरोबर गुजराती, त्याचबरोबर हिंदी आणि संस्कृत ह्या भाषा मित्रांनो देवनागरी लिपीच्या भाषा आहेत. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. स्र, स्र हे जोडाक्षर कसे बनले आहे? ठीक आहे, पहा मित्रांनो कन्फ्युजन आहे, हे तर होणारच नाही. हे जे बी ते फोक करीन, समजा टाइमपास म्हणून आलेला आपण समजायचं, हे होणार नाही. विषय राहिला फक्त सर अ का शर अ, हे पण अ ह्या मित्रांनो. ठीक आहे, प्रिंट मिस्टेक आहे. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो,
खूप वेळा प्रश्न आलाय स्र, आपल्याला असं वाटतंय स र अ म्हणाव, पण असं नसून श्र, श र अ. मग दोन व्यंजने आणि एक स्वर बरोबर जोडाक्षर, पण स्र नसून श्र हे श र अ, आणि म्हणून श्र हे जोडाक्षर कसं बनलंय श र अ. ऑप्शन नंबर 3. खालील व्यंजनापैकी कठोर व्यंजन कोणते? ओळखायला काय सांगितलंय? कठोर व्यंजन ग ज च द. तर मित्रांनो लक्षात ठेवायचंय ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे च, कारण क च ट त प पैकी एक अक्षर आहे ते, ठीक आहे. आणि मग च हे कोण आहे? कठोर व्यंजन. जर आपण पाहिलं मित्रांनो तर पहा, लक्षात घ्या, क ख ग घ आणि ग, च छ ज झ आणि अन. सगळ्यांना आपण हलांत करूया. ट ठ ड ढ आणि न, त थ द ध आणि न, प फ ब भ आणि म. तुमच्या समोर उत्तर आहे मित्रांनो, काही जास्त काही दूर जायची गरज नाही. परीक्षेत कन्फ्युजन होते, फक्त एवढाच विषय. आपण पाहिलं होतं मित्रांनो हे 10 कठोर आहेत. कठोर व्यंजने किती होती? 10. हे 10 मृदू होते, ठीक आहे. आणि हे 5 अनुनासिके होते, अनुनासिके, ठीक आहे. मित्रांनो त्यांनी ओळखायला काय सांगितले? खालील व्यंजनापैकी कठोर व्यंजन ओळखा म्हणते, ठीक आहे. आणि मग क ख च छ ट ठ त थ प फ यापैकी कोण आले? च. मग च कोण आहे? कठोर व्यंजन, तेच आपलं आन्सर आहे. पण ग कोण आहे बघा ना, ग हे कोण आहे? मृदू व्यंजन आहे, ठीक आहे. हे इथं ग, इथं बी ग आले. त्यानंतर ज कुठं आहे? हे इथं ज, ज कोण आहे? मृदू व्यंजन आहे. त्यापैकी त्यानंतर द आले. द कुठे मित्रांनो? त थ द द. मग ग ज द ही कोण आहेत? मृदू व्यंजन. उरले कोण? च. आणि ते कोण आहे? कठोर व्यंजन. तेच आपलं उत्तर आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा. महाप्राण व्यंजने ओळखा म्हणताय कोणकोणते? तर ख फ ध क ट प च र व आणि ज च न. मित्रांनो जास्त काही डीप जात नाही. ऑप्शन नंबर 1 ख फ ध ही कोण येतं? महाप्राण व्यंजने. एकच लक्षात ठेवायचंय, परीक्षेच्या अनुषंगाने जर आपण गेलो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्याही व्यंजनांना इंग्रजीमध्ये लिहिताना एच येईल त्याला आपण महाप्राण म्हणू. फॉर एक्झाम्पल ख ची जर फोड केली तर के एच येते, जर फ ची केली तर एफ एच येते, आणि ध ची केली तर डी एच येते, ठीक आहे. आणि सगळ्यामध्ये एच 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 आलंय म्हणून याला आपण महाप्राण म्हणू. पण क ची जर फोड केली तर एच येत नाही, फक्त के येते, ठीक आहे. अशी एक ट्रिक आहे ओळखायची, ठीक आहे. पण यालाही काही अपवाद आहेत मित्रांनो. पुढे जातो. जयोस्तुते श्री महान मंगले या शब्दामध्ये किती जोडाक्षरे आली आहेत मित्रांनो? विचारलंय काय? प्रश्नावर डिपेंड जावं लागेल आपल्याला. विचारलंय आपल्याला फक्त काय? जोडाक्षरे. मित्रांनो मला असं वाटतंय स्तू एक जोडाक्षर आहे, श्री एक जोडाक्षर आहे, आणि हे एक जोडाक्षर आहे, ठीक आहे. आणि ऑप्शन नंबर मग 3. फक्त एवढंच आहे, आपण असं शिकलेलो लहानपणापासून जोडून आलं म्हणजे जोडाक्षर, तसा काही विषय नाही. श्री जोडून नाही पण तरीही जोडाक्षर आहे. ऑप्शन नंबर 3. पुढील पैकी ओष्ठ्य वर्ण, ओष्ठ्य स्वर कोणते म्हणते? अ आ, ये ऐ, अ ई, उ उ. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे मित्रांनो. ज्या वर्णांचा उच्चार करताना जिभेचा ओठाला स्पर्श होतो अशा वर्णांना ओष्ठ्य वर्ण म्हणतात. त्यापैकी 2 स्वर आहेत उ आणि उ, ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येतो त्यांना काय म्हणतात? ज्या वर्णांचा स्वतंत्रपणे उच्चार म्हणते, ठीक आहे. व्यंजन म्हणतात, होणार नाही. शब्द म्हणतात, होणार नाही. आणि ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, ठीक आहे. ज्या वर्णांचा उच्चार करताना, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्र असतो, इतर वर्णांच्या मदतीशिवाय होतो, अशा वर्णांना काय म्हणतात मित्रांनो? स्वर म्हणतात. आणि म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. या उलट ज्या वर्णांचा उच्चार अपूर्ण असतो त्यांना पूर्ण उच्चारासाठी स्वरांची मदत घ्यावी लागते, अशा वर्णांना काय म्हणतात? व्यंजन म्हणतात. ते आपला ऑप्शन होणार नाही. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, स्वर.
खालीलपैकी कोणत्या वर्णास वत्स्य वर्ण म्हणतात? ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या वर्णास वत्स्य वर्ण म्हणतात? दंत्यवर्ण, तालव्य वर्ण, दंत तालव्य वर्ण, मूर्धन्य वर्ण. ऑप्शन नंबर 3 मित्रांनो, दंत तालव्य वर्णाला पर्यायी नाव आहे वत्स्य वर्ण. ठीक आहे. तासचयमक सु या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द बनल्यास त्याचे मधले अक्षर कोणते? ठीक आहे, तर याच्यापासून बनते मित्रांनो समय सूचकता. समय सूचकता आणि याच्या मधलं अक्षर आपल्याला ओळखायचं मित्रांनो, आणि ते आपल्याला आता पाहायचंय. ठीक आहे, तर पहा मधलं अक्षर होत आहे स आणि तेच आपला ऑप्शन आहे, म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ठीक आहे, इकडे तीन अक्षर सुटले, इकडे 3 अक्षर सुटले, उरलं स. ठीक आहे, त्यानंतर पुढीलपैकी कोणती व्यंजने शेवटी म्हणते स्वतंत्र उभा दंड असणारी आहेत? असं व्यंजन ओळखा ज्याचा दंड उभा आहे पण शेवटी स्वतंत्र आहे. मित्रांनो लक्षात ठेवायचंय तुम्ही, अच का आहे क, क ला दंड आहे बघा, हे दंड आहे पण हा मध्य दंड आहे. इकडे पहा, जर मी असं क लिहिलं तर हे मध्य दंड आहे, म्हणजे हे ऑप्शन होणार नाही. ब ला जर बघितलं तर हे इथपर्यंत पण शेवटी दंड आहे पण स्वतंत्र नाही, म्हणजेच हेही ऑप्शन होणार नाही. जर आपण मित्रांनो फ ला बघितलं तर फ सुद्धा बघा असं आहे बघा फ, मग फ ला सुद्धा मध्य दंड आहे, हेही होणार नाही. ठीक आहे मित्रांनो, लक्षात ठेवायचे अ ब क आणि ड. ठीक आहे, मग अ च काय आहे क, मग क हा मध्य दंड आहे म्हणजे अ हे ऑप्शन होणार नाही. त्यानंतर अ ब क ड आहे. ठीक आहे, तर ब च मित्रांनो फ दिलंय बरोबर आहे, तर फ सुद्धा मध्य दंड आहे म्हणजेच ब बी होणार नाही. त्यानंतर क च काय आहे ग, पण मला असं वाटतं मित्रांनो ह्या क च जे ऑप्शन ग आहे हा शेवटी स्वतंत्र दंड आहे. बघा तुम्ही इकडे बघा, ग शेवटी स्वतंत्र दंड आहे म्हणजेच हे होऊ शकते नाही, हो आहेच म्हणजे क बरोबर येईल. त्यानंतर ड च काय आहे न, पण न ला सुद्धा शेवटी स्वतंत्र दंड आहे मित्रांनो. बघा तुम्ही हे न शेवटी स्वतंत्र दंड आहे म्हणजेच ड पण बरोबर आहे, म्हणजेच अ ब क ड यापैकी अ ऑप्शन नाही आणि ब पण नाही, क आणि ड आपल्याला घेता येईल. आणि मग मित्रांनो फक्त अ व ब म्हणजे अ आणि ब होणार नाही, फक्त क व ड म्हणते. फक्त क च काय आहे ग आणि ड च काय आहे क व ड, मग ड च काय आहे न. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. पहा लक्षात घ्या किती सोपा विषय, फक्त क व ड. मग क च काय आहे मित्रांनो ग, शेवटी स्वतंत्र दंड आहे. ठीक आहे, आणि ड च काय आहे न, शेवटी स्वतंत्र दंड आहे. विषय संपला. वरील पैकी सर्व म्हणते होणार नाही, वरील पैकी एकही नाही होणार नाही. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे मित्रांनो. ठीक आहे, दंत तालव्य वर्णांचा गट निवडा म्हणते. खतरनाक, तालव्य आणि दंत तालव्यावर प्रश्न खूप आहेत मित्रांनो, लक्षात ठेवायचंय. मग एक लक्षात ठेवा तुम्ही, च च छ ज आणि झ हे जे वर्ण आहेत मित्रांनो हे आहे तालव्य आणि यांनाच आपल्याला दंत तालव्य असंही म्हणता येते. ठीक आहे, च छ ज झ तालव्य बी येतं आणि दंत तालव्य पण आहेत. पण मित्रांनो एक लक्षात ठेवायचे तुम्ही, आता चंद्र चकोर चादर एक लक्षात ठेवा, त्यानंतर जंगल जनता जग जावाई जात जनाबाई आपल्याला ओळखायला काय सांगितलंय दंत तालव्य. मित्रांनो बघायच्या अगोदर तुम्हाला मी ऑप्शन सांगतो, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. कशामुळे काय आपण नंतर पाहूता. ठीक आहे, एकच लक्षात ठेवायचं तुम्ही, जावाई ठीक आहे जात
आणि जनाबाई म्हणते. इतक्यातच तालव्य दंत तालव्य असते. च छ ज आणि झ इतक्यामध्येच. ठीक आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, चंद्र. इकडे पहा मी काय म्हणालो. ऑप्शन नंबर 3 आपलं हे आपण ओळखीला अगोदरचा. चंद्र दिसताना चंद्र आहे, पण आपण च ला ये जोडतो. चंद्र, चंद्र नाही चंद्र. ठीक आहे. म्हणजे येचा उच्चार व्हायला मित्रांनो. येचा उच्चार जर झाला च छ ज झ मध्ये तर त्याला तालव्य म्हणायचं, आणि शिवाय नाही जर झाला तर दंत तालव्य म्हणायचं. मग च मध्ये चंद्र, चंद्र नाही, किंवा चकोर, च मध्ये ये असल्यासारखं वाटतंय. चादर असं वाटतंय आपल्याला, चादर असं म्हणावं. उच्चार आहे पण लिहिताना दिसत नाही. म्हणजेच हे सगळे हे च छ च च चा हे सगळे तालव्य वर्ण आहेत, ते आपलं उत्तर नाही. जंगल, ज मध्ये येचा उच्चार दिसतंय. जनता, ज मध्ये येचा उच्चार दिसतंय. जग, ज मध्ये येचा उच्चार दिसतंय. मग याचा उच्चार हे म्हणजे तालव्य, ते आपलं उत्तर नाही. ठीक आहे. छत्री, छ मध्ये याचा उच्चार दिसतंय. छान, छ मध्ये येचा उच्चार दिसतंय. छा. छाती, छ मध्ये येचा उच्चार दिसतंय, ते आपलं उत्तर नाही. आणि मग मित्रांनो एक लक्षात घ्या, जावाई, जावाई म्हणत नाही आपण, जावाई म्हणजे याचा उच्चार नाही. जात, जात म्हणतो का आपण, जात म्हणजे याचा उच्चार नाही. जनाबाई, सरळ सरळ जनाबाई नाही, जनाबाई याचा उच्चार नाही, आणि याचा उच्चार नाही म्हणून हे आहे दंत तालव्य. ठीक आहे. आणि तेच आपलं उत्तर आहे. एखाद्या शब्दाला किंवा, बघा लक्षात ठेवायचं कधी पण होय नाही, इथं लय कन्फ्युजन आहे पोरा. एखाद्या शब्दाला किंवा शब्दसमूहाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला असे म्हणतात. अक्षरे म्हणतात, चिन्हे म्हणतात, वर्ण म्हणतात, वाक्य म्हणतात. ऑप्शन नंबर 4. उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला गणेश मोदक खातो. मग काय म्हणते, एखाद्या शब्दाला म्हणजेच एक शब्द आहे, किंवा शब्दसमूहाला, हा शब्दसमूह आहे. ठीक आहे. पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर, पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्यास काय म्हणतात मित्रांनो, वाक्य असे म्हणतात. मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? 48, 34, 12, 25. तर मित्रांनो व्यंजन म्हणलं की त्यांचा पाय मोडावं लागतंय, आणि मराठी भाषेमध्ये 34 व्यंजने आहेत. मोके दामले आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी 34 व्यंजने मानलेली त्या मित्रांनो, लक्षात ठेवायचे कधी जर परीक्षेत प्रश्न आला तर. ठीक आहे. मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी विचारल्यात. ठीक आहे. तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 कोणकोणत्या? एक आहे अनुस्वार, एवढाच अनुस्वार आहे, आणि दुसरी आहे स्वरादी, आणि एवढी स्वरादी आहे. यांच्या खाली कोणता तरी एखादा स्वर असावा म्हणून अ टाकून दिलेला आहे. याच्या अगोदर कोणता तरी स्वर असावा म्हणून अ टाकलाय आहा. मग मराठी भाषेमध्ये स्वरादी किती? तर 2. कोणकोणत्या? अनुस्वार आणि विसर्ग. मित्रांनो लक्षात ठेवायचंय, डेली रेकॉर्डेड व्हिडिओ पडणार म्हणजे पडणार. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येणार तुमच्यापर्यंत पोहोचणार. मित्रांनो थांबतो. परत आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये ह्याच ठिकाणी भेटायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.